तर इथे आपला वऱ्याच्या तांदळाचा भात तयार आहे। त्याच्यासोबत तळलेली मिरची खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं हे, तर नक्की करून पहा। वऱ्याचा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा। इथे मी बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे। शेंगदाणे आणि मिरचीची आपल्याला भरड काढावी लागेल। इथे मी साजूक तूप गरम केलेलं आहे। तूप आपलं गरम झालेलं आहे, त्यात जाईल जिरं। जिरं मी थोडं जास्तच घेतलेलं आहे कारण माझ्याकडे आवडतं म्हणून। यात जाईल मिरची आणि शेंगदाण्याची भरड। 1 सेकंद परतून घेऊया। आता जाईल बारीक चिरलेला बटाटा। यात थोडं मी मीठ घालते म्हणजे तो लवकर शिजेल। मिक्स करूया। आता बटाटा शिजस्तोवर आपण याला झाकून ठेवूया। तर इथे आपला बटाटा शिजलेला आहे। यात जाईल दही। दही आपण छान मिक्स करून घेऊ। दही छान मिक्स झालेला आहे। आता जाईल वऱ्याचा तांदूळ, म्हणजेच भगर पण म्हणतात याला। चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि आता याला मिक्स करायचं। भगर छान मिक्स झालेला आहे। आता पाणी ॲड करायचं। आता याला वऱ्याच्या तांदळाला छान मिक्स करायचं। उकळ काढायचे आहेत आपल्याला, तर उकळी येईपर्यंत आपण झाकून ठेवूया। झाकण काढूया। तर आपला वऱ्याचा तांदळाचा भात रेडी आहे। पूर्ण पाणी सोकलेलं आहे आणि पाहूया आपण शिजलाय की नाही। तो शिजलेला आहे। तर इथे आपला वऱ्याच्या तांदळाचा भात तयार आहे। त्याच्यासोबत तळलेली मिरची खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं हे, तर नक्की करून पहा।